तिथली माती कपाळाला लावायला मिळणं 7 जन्माचं भाग्य आहे. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. पंढरपुराच्या समोर हे जेव्हा ओलांडल्यानंतर सरपंची वाट आहे ती पाहून घेतलं येण्याच्या अगोदरची वाट तिथं मात्र विचार घालवेल राज्यांचे सुरू आहे. राजांच्या लक्षात आला शत्रू फसवला गेल्यामुळे संतापलेला आणि अशा वेळेस मैदानामध्ये माझे मावळे कापल्या जातील. स्वतः पकडल्या जाण्याची भीती नव्हती, परंतु मावळे कापल्या जातील हा कणात प्रश्न होईल. राजे अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता जाणली बाजीप्रभू देशपांडेंनी आणि बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांना बोल दिले, महाराज आपण विश्वागरी रवाना व्हावे. 2 प्रहर पावतो तरी मला खिन्न करू देणार नाही. बाजींचे वाक्य होते, यमराजा थांब, माझा स्वामी अजून सुखरूप पोहोचला नाही, तो विश्वागरी पोहोचेपर्यंत प्राण ठेव. आणि अशाच अवस्थेमध्ये 2 हाताचे दांडपट्टे चालू होते. समोर कापला जात होता. असंख्य जखमा बाजींच्या शहरावरती होत्या आणि या शरीरावरच्या जखमातनं रक्तबंबाळ अवस्थेत बाजी काम देऊन होते. राजे सुखरूप पोहोचले नाही. राजे विश्वागरी पोहोचले. बघतात तर काय, सूर्यराव सुर्व्याने आणि जयवंतराव दळवीने वेढा दिलेला. राजे स्वतः राजांची भवानी बाहेर निघाली आणि स्वतः राजे लढायला लागले. परंतु सुमारे 1.5 तास या लढाईमध्ये गेला. एक वेळ अशी आली, राजांनी पुन्हा कूच केली. वरतून सैन्य आलं, कारण गड राजांच्या पाड्यामध्ये होता. महाराजांचे सैनिक वरतून आले. इकडून राजांची भवानी छापाछाप माणसं कापत होती आणि वेड्याची कोंडी पकडून गेली. राजे परत परत वरती गेले आणि तोफांच्या इशारती पूर्वेच्या पोरच्याकडनं दिल्या. इकडे हा बाजी वाट बघत होता. धाड 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 असे 3 आवाज आले आणि बाजीने आपला देह याच पावनखिंडीमध्ये ठेवला. पन्हाळगड ते